तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे कस्टमाइज ॲब्स्ट्रॅक्ट शेप असतात ते आपण कसे बनवू शकतो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही जर बऱ्यापैकी डिझाईनमध्ये बघितलं आजच्या जे पॉलिटिकल डिझाईन असेल किंवा कोणते पण कंपनीचे किंवा सोशल मीडिया डिझाईन असतील, तर त्यामध्ये तुम्ही बघत असाल की अशा टाईपच्या ॲब्स्ट्रॅक्ट डिझाईन तुम्हाला बघायला भेटतात. आणि मला अशा टाईपची कमेंट आली होती की अशा टाईपचे जे शेप असतात, जे कस्टमाइज शेप असतात, ते आपण कसे बनवू शकतो. तर बेसिक असणार आहे हे, बऱ्यापैकी जणांनी येतं बनवता. तरी तुम्हाला एकदा मला असं वाटलं की तुम्हाला हे सांगावं कसं बनवता येईल आणि ते कशासाठी आपण वापरतो ते थोडक्यात सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि मित्रांनो, चॅनल कोण असेल ते सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरचे बेल कॉम्प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळते. तर मित्रांनो, व्हिडिओला करू सुरुवात. तर मित्रांनो, तुम्ही जर स्क्रीनवरती बघितलं ते अशा टाईपचे जे ॲब्स्ट्रॅक्ट शेप असतात ते कसे बनवू शकतो आणि ते का बनवतो आपण. तर मित्रांनो, ते पुढे जाऊन सांगतोच की कसं आपण ते बनवू शकतो आणि ते डिझाईनमध्ये का वापरले जातात ते तुम्हाला समजून पण सांगणार आहे. तर मित्रांनो, एक नॉर्मल आपण डॉक्युमेंट क्रिएट करू. जस्ट अशी नॉर्मल डॉक्युमेंट क्रिएट केली. आता मित्रांनो, जेव्हा पण कोणते तुम्ही हे अशा टाईपचे ॲब्स्ट्रॅक्ट शेप बनवता, तेव्हा तुम्ही जर कधी बघितलं नॉर्मल डिझाईनमध्ये, पॉलिटिकल डिझाईन असो किंवा अजून कोणते डिझाईन, ते तेव्हामध्ये बघितलं की तुम्ही बघा ते अशा टाईपमध्ये एक टॉप अँगलला किंवा बॉटमला असे ते टाकलेले असतात. तर ते आपण का टाकतो, तर पहिली गोष्ट, जेव्हा तुम्ही अशा टाईपचे जेव्हा शेप क्रिएट करता तेव्हा ती ब्लँक स्पेस असते जे आपल्या डिझाईनमधली, ती कमी करते त्या ऑब्जेक्टमुळे. हे जे ऑब्जेक्ट असते ते आपण ती ब्लँक स्पेस असते ती कमी करते. म्हणजे जास्त पण त्यामध्ये गिचमिडपणा, म्हणजे तुम्ही जर जास्त एक कोणती पण डिझाईन बघितली तर त्या डिझाईनमध्ये जास्त इमेजेस, जास्त ऑब्जेक्ट, टेक्स्ट हे टाकलं तर ते डिझाईन काय होते, बिझी होती, म्हणजे ती गिचमिड होते डिझाईनमध्ये. तर अशा टाईपचे तुम्ही जेव्हा एक प्रॉपर जेव्हा डिझाईन बनवता तेव्हा जेव्हा अशा टाईपचे जेव्हा शेप तुम्ही वापरता तेव्हा ती डिझाईन व्यवस्थित दिसते. आणि हे तिघांना सिलेक्ट करायचं आहे. आणि तुम्हाला इथं अलाइन टूल दिसत असेल, अलाइन टूल तुम्हाला दिसत नसेल तर विंडोमध्ये जावा आणि इथं अलाइनचं जे हा पॅनल आहे, हा तुम्हाला पॅनल दिसेल नॉर्मल. आणि इथं बघा, ह्यातली ही स्पेसिंग आपल्याला व्यवस्थित करायची. ओके, अशा टाईपमध्ये ही स्पेसिंग आपल्याला व्यवस्थित करायची. आणि हे आपल्या टॉपला आहे मॅच करून घ्यायचं आहे. हे नॉर्मल जे टॉप आहे टॉपला मॅच करून घ्यायचं आहे. नॉर्मल आपण काय करू, इथली स्पेसिंग वाढवू जेणेकरून ते व्यवस्थित दिसेल. सिलेक्ट करा आणि परत स्पेसिंग ती व्यवस्थित करून घ्या.
तुम्ही जोपर्यंत हे अशा टाईपचे अलाईन हे जे स्पेसिंग तुम्ही जोपर्यंत व्यवस्थित करत नाही तोपर्यंत तो शेप तो पॅटर्न व्यवस्थित दिसणार नाही एकदम. नाहीतर तुम्ही बघा समजा इथली मी स्पेसिंग अशी, इथं जास्त स्पेस इथं कमी स्पेस आहे, तर तुम्ही जर बघितलं जेव्हा डिझाईनमध्ये जेव्हा वापराल जेव्हा तुम्ही छोटं कराल ते व्यवस्थित दिसणार नाही. इथं हा बघा, एक मिनिट आपण कॉपी करू आणि तुम्हाला आपलं हे स्पेसिंगवालं पण दाखवतो. ओके, अशा टाईपमध्ये बघा कोणतं तुम्हाला बघा सुटसुटीत वाटतंय, हे वाला की हे वाला. तुम्हाला फरक तुम्हाला लगेच जाणवाल की कोणतं जर अलाईन तुम्ही व्यवस्थित केलं तर हे व्यवस्थित दिसणार आहे. तर अशा टाईपमध्ये ओके. आणि तो नंतर तुम्हाला काय करायचं हे नंतर कॉपी करायचं आहे Ctrl+D असं. नंतर फक्त यातले जे शेप आहे हे तुम्हाला फक्त ॲडजस्ट करायचे अशा टाईपमध्ये, जेव्हा तो पॅटर्न व्यवस्थित दिसेल अजून. ओके, तर मित्रांनो आजची व्हिडिओ छोटीशी होती, तुम्हाला पॅटर्न तुम्हाला सांगायचे होते. आणि मित्रांनो जे हे काही पॅटर्न केलेले आहेत, एक 5-6 पॅटर्न मी बनवलेले आहेत, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही जाऊन सिंपल डाउनलोड करा आणि तुमच्या डिझाईनमध्ये वापरू शकता. आणि हे तुम्हाला जर हे तुम्ही मोबाईलवर पण क्रिएट करू शकता, पण ते मित्रांनो इलस्ट्रेटरवरती करा, अजून चांगलं होईल. आणि तुम्ही तुमच्या डिझाईनमध्ये हे पॅटर्न वापरू शकता. आणि तुम्ही जी तुमच्या डिझाईनमधली जी ब्लँक स्पेस आहे ती कवर ह्याने करू शकता, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित पण दिसेल आणि सुटसुटीत पण दिसेल आणि तुमची डिझाईन चांगली दिसेल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये हेच होतं. तो व्हिडिओ कशी वाटले नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि मित्रांनो चॅनल कोण नसेल त्यांनी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरची बाय कॉम्प्रेस करा विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळते. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.